2024च्या देशातील सार्वत्रिक निवडणुकांकरता देश सज्ज आहे। या हाय व्होल्टेज लोकसभा निवडणुकीकरता 90 कोटींहून अधिक मतदार मतदान करणार आहेत। मतदारांना मतदान केल्यानंतरच्या विश्वासार्हतेचं रक्षण करण्याची जबाबदारी एका गोष्टीवर आहे, ती म्हणजे मतदाराच्या बोटावर लावल्या जाणाऱ्या आणि सहजासहजी न पुसल्या जाणाऱ्या जांभळ्या शाईवर। या व्हिडिओतून पाहूया कहाणी बोटावर लावल्या जाणाऱ्या या शाईची। दिल्लीतील काउन्सिल ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीने विकसित केलेली आणि केवळ म्हैसूर पेटंट्स अँड वॉर्निश लिमिटेड द्वारे उत्पादित केलेली ही शाई मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटांना त्यांनी मतदान केल्याचा पुरावा म्हणून तसेच तोतयागिरीचा सामना करण्याकरता लावली जाते। या निवडणुकीसाठी यंदाच्या वर्षी MPVL या जांभळ्या रंगाच्या शाईच्या 26 लाख लहान बाटल्या पुरवणार आहे। म्हैसूर पेटंट्स अँड वॉर्निश लिमिटेडने आगामी लोकसभा निवडणुकीकरता विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अंदाजे 55 कोटी रुपयांच्या या शाईच्या 26.55 लाख बाटल्यांचा पुरवठा पूर्ण केलेला आहे, ज्यामध्ये सर्वाधिक बाटल्यांचा वाटा आहे उत्तर प्रदेशचा। म्हैसूर पेटंट्स अँड वॉर्निश लिमिटेड हा कर्नाटक सरकारचा असलेला उपक्रम 1962 पासून केवळ निवडणूक आयोगाकरता शाई तयार करतोय। लोकसभा निवडणुकीच्या 7 टप्प्यातील मतदान 19 एप्रिल पासून सुरू होत आहे। 4 जूनला मतमोजणी होणार आहे। आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात एकाच वेळी विधानसभा निवडणुका सुद्धा होणार आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यावेळी या शाईच्या पुरवठ्यात 2.2% वाढ झालेली आहे। कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अंदाजे 36 कोटी रुपयांच्या शाईच्या 25.98 लाख बाटल्यांचा पुरवठा केला। ऑर्डरनुसार सगळ्यात जास्त पुरवठा उत्तर प्रदेशला होता, ज्याला त्यावेळी 3.64 लाख शाईच्या बाटल्या मिळाल्या होत्या आणि सगळ्यात कमी लक्षद्वीपसाठी शाईच्या 125 बाटल्या होत्या। निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जानेवारीपर्यंत भारतात जवळपास 97 कोटी मतदार आहेत। त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 15.30 कोटी उत्तर प्रदेशात आणि सर्वात कमी 57,500 लक्षद्वीपमध्ये आहेत। कंपनीने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राला 2.68 लाख, पश्चिम बंगालला 2 लाख, बिहारला 1.93 लाख, तमिळनाडू 1.75 लाख, तेलंगणा 1.50 लाख, मध्य प्रदेश 1.52 लाख, कर्नाटक 1.32 लाख, राजस्थान 1.30 लाख, आंध्र प्रदेश 1.16 लाख, गुजरात 1.13 लाख, केरळ 63,000, पंजाब 55,000, हरियाणा 42,000, दिल्ली 35,000, जम्मू काश्मीर 30,000 बाटल्या पुरवण्यात येणार आहेत। इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी झारखंडला 75,380, हिमाचल प्रदेशला 22,000, मणिपूरला 8,000, चंदीगडला 1,500 आणि गोव्याला 5,000 बाटल्या पुरवण्यात आल्या। सुमारे 700 लोकांच्या बोटांना चिन्हांकित करण्याकरता 10 मिलीलीटर शाई वापरली जाऊ शकते। एका मतदान केंद्रावर 1,500 मतदार मतदान करतात, या अंदाजाने हा पुरवठा केला जातो। निवडणूक आयोगाच्या मते मतदानासाठी देशभरात 12 लाखांहून अधिक मतदान केंद्र उभारली जातील। कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कॅनडा, घाना, नायजेरिया, मंगोलिया, मलेशिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवसह 25हून अधिक देशांमध्ये MPVL शाईची निर्यात करतं। पण शाई लावण्याकरता वेगवेगळे देश वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असल्याने कंपनी ग्राहकांच्या वैशिष्ट्यांनुसार शाईचा पुरवठा करते। कंबोडिया आणि मालदीवमध्ये उदाहरणार्थ मतदारांना त्यांचे बोट शाईमध्ये बुडवावे लागते, तर बुर्किना फासोमध्ये ते ब्रशने लावलं जातं। तुर्कीमध्ये त्याच्या वापराकरता नूझल वापरतात। तर ही आहे या शाईची कहाणी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? इंटरेस्टिंग आहे की नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।